या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हैदराबादी लज्जत। आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर, सोलापूर। 26 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10:30 ते दिनांक 27 डिसेंबर 2025 दुपारी 1:30च्या दरम्यान अयूब हुसेन सय्यद या तृतीयपंथीयाचा सोलापूर शहरातील राहत्या घरी पहिला मजला पेंढारी मस्जिदच्या पाठीमागे मुरगीनाला उत्तर सदर बाजार लष्कर या ठिकाणी अज्ञात इसमांनी अज्ञात कारणाने हत्या केली होती। त्यानुसार सदर बाजार पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 103(1) प्रमाणे 27 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल आहे। त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट दिली। त्यानुसार पोलीस अधिकारी तथा सदर बाजार पोलीस स्टेशनकडील अधिकारी व अंमलदार यांना सदर गंभीर स्वरूपाचा खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत योग्य त्या सूचना दिलेल्या होत्या। तांत्रिक माहितीच्या आधारे व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून नमूद गुन्हा हा 3 इसमांनी मिळून केल्याची व सदरचे आरोपी हे लातूर जिल्ह्याच्या दिशेने गेल्याची खात्रीशीर बातमीत दिसून आले। त्यानुसार 27 डिसेंबर रोजी गुन्हे शाखेचे व सदर बाजार पोलीस स्टेशनकडील तपास पथक तात्काळ लातूरकडे रवाना होऊन नमूद आरोपींची ओळख पटवली। त्यानंतर लातूर येथील विवेकानंद चौक पोलीस स्टेशन येथील पोलिसांची मदत घेऊन आरोपी यशराज उत्तम कांबळे वय 21, व्यवसाय शिक्षण, राहणार बौद्ध विहार जवळ इंदिरानगर लातूर, आफताब इसाक शेख वय 24, व्यवसाय मजुरी, राहणार कुंभारवाडी तालुका रेणापूर जिल्हा लातूर, वैभव गुरुनाथ पनगुले, व्यवसाय शिक्षण, राहणार कुंभारवाडी तालुका रेणापूर जिल्हा लातूर यांना गोपनीय माहितीच्या आधारे विवेकानंद चौक येथील पाण्याच्या टाकीजवळील परिसर लातूर येथून ताब्यात घेतले। त्यांच्याकडे करण्यात आलेल्या अधिक चौकशीमध्ये यातील आरोपी आफताब इसाक शेख व मयत अयूब हुसेन सय्यद हे यापूर्वीपासूनच ओळखीचे असून आफताब शेख हा मयत अयूब सय्यद यास भेटण्याकरता वारंवार सोलापूर येथे येत होता। त्यावेळी आफताब शेख यास अयूब सय्यद याच्याकडे भरपूर प्रमाणात सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असल्याची माहिती होती। त्याप्रमाणे नमूद तिन्ही आरोपी मयत अयूब सय्यद यास भेटण्याचा बहाणा करून मयताकडील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरण्याच्या उद्देशाने आरोपी यशराज कांबळे याच्याकडील युनिकॉर्न मोटरसायकलवरून सोलापूर येथे आले। यावेळी नमूद तिन्ही आरोपींनी मिळून अयूब सय्यद याचा त्याच्या राहत्या घरी खून करून अयूब याच्या घरातील सोन्यासारखे दिसणारे दागिने, रोख रक्कम व मोबाईल फोन चोरी केल्याची कबुली दिली। खून करून जात्यावेळी त्या तिघांनी मैताची यामाहा स्कूटी ही मोटरसायकल चोरून घेऊन गेले। सदरचा गंभीर गुन्हा गुन्हे शाखेकडील सदर बाजार पोलीस स्टेशनकडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी कौशल्यपूर्ण तांत्रिक तपासाच्या आधारे 6 तासांच्या आत उघडकीस आणला। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे सदर बाजार पोलीस स्टेशन हे करत असून नमूद आरोपींना गुन्ह्याचे तपासकामी अटक करून न्यायालयाने 30 डिसेंबर 2025 रोजी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे। 10:30 ते 27/12/2025 दुपारी 1:30 वाजताच्या मध्ये या मधल्या काळात अयूब हुसेन सय्यद हे तृतीयपंथी होते। त्यांच्या सोलापूर शहरामध्ये राहत्या घरी पेंढारी मस्जिदच्या पाठीमागे मुरगीनाला त्या ठिकाणी अज्ञात इस्मांनी कोणत्या तरी अज्ञात कारणाने खून केलं होतं। त्यानुसार सदर बाजार पोलीस स्टेशनला गुन्हे क्रमांक 1054/2025 भारतीय न्याय संहिता 103(1) प्रमाणे 27/12 गुन्हे दाखल केलं होतं आणि त्याचा तपास डीसीपी श्री कबाडे, डीसीपी क्राईम डॉक्टर पाटील, एसीपी श्री पवार, एसीपी क्राईम श्री माने, ठाणेदार श्री बनगर, पीआय क्राईम श्री माने आणि त्यांच्या संपूर्ण टीमने करत होतं। त्यात क्राईम ब्रांच टीम आणि सदर बाजार पोलीस स्टेशनच्या टीम यांना तांत्रिक माहिती आणि सीसीटीव्हीचे फुटेज यावरून जे लीड्स मिळालं होतं त्यातून 3 मिळून एकूण केल्याची व सदरचे आरोपी हे लातूर जिल्ह्याच्या आहेत अशा खात्रीशीर माहिती मिळालं। त्यातून आमच्या टीम काम करून क्राईम ब्रांचच्या टीम आणि सदर बाजारच्या डिटेक्शन ब्रांचच्या टीम अशा दोन्ही टीमनी लातूरला पोहोचलं आणि तिथून आरोपी
यशराज उत्तम कांबळे वय 21 राहणार इंदिरानगर लातूर आणि आफ्ताब इसाक शेख वय 24 राहणार कुंभारवाडी रेणापूर जिल्हा लातूर आणि तिसरी वैभव गुरुनाथ पानगुले राहणार कुंभारवाडी रेणापूर लातूर. या 3 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे. यात हे जे आरोपी क्रमांक 2 आफ्ताब इसाक शेख जे आहे हे मायत आयुब हुसेन सय्यद यांच्या यापूर्वीपासूनच ओळखीचं होतं आणि ते अगोदर त्यांना भेटण्यासाठी येणे जाणे होतं. त्यांनी मायतांच्या कडे भरपूर प्रमाणात सोन्याचे दागिने व रोख रक्कम असल्याबद्दल त्यांना माहिती होतं. त्याप्रमाणे बाकी इतर दोन्ही आरोपींना तयार करून अशा तिन्ही मिळून मयत आयुब सय्यद यांना भेटण्याचा बहाणा करून मायताकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम आणि इतर जे काही मौल्यवान वस्तू हे सर्व चोरण्याच्या कटरचना केलं आणि त्यानुसार त्यांनी लातूर मधून एक युनिकॉर्न मोटरसायकल इथं सोलापूरला आलं आणि या तिन्ही आरोपींनी मिळून आयुब सय्यद त्यांच्या राहते घरी खून करून आयुब यांच्याकडे घरातील सोन्यासारखं दिसणारे दागिने वगैरे जे मटेरियल आहे रोख रक्कम आणि त्यांचे मोबाईल फोन हे चोरी केलेले आहेत. यात परत जाताना मृतकांच्याच एक यामाहा 2 व्हीलर आहे तेही यांनी चोरून लातूरला गेलं. असा हे गंभीर जे गुन्हे आहेत ते दाखल होऊन अगदी 6 तासात उघडकीस आणलेले आहेत. गुन्ह्याचा तपास PI सदर बाजार क्राईम श्री ढवळे करत आहेत आणि त्यांना तिन्ही आरोपींना अटक करून आज मान्य कोर्टात हजर केलेलं आहे. 31/12 पर्यंत त्यांच्या पोलीस कस्टडी मिळालेला आहे. हे कामगिरीबद्दल मी DCP झोन श्री कबाडे, DCP क्राईम डॉक्टर पाटील, ACP क्राईम श्री माने, ACP डिव्हिजन 2 श्री पवार, PI क्राईम श्री माने, PI सदर बाजार श्री बंडगर, श्री डवळे आणि API श्री दायगुडे, श्री विजय पाटील, शैलेश केडकर, दत्ता काळे, PSI मुकेश गायकवाड, श्यामकांत जाधव व त्यांच्या पथकातील सर्व पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड, बाबू साठे, अंकुश भोसले, संदीप जावळे, जावेद जमादार, अनिल जाधव, विनोद राजपूत, महेश शिंदे, वाजिद पटेल, योगेश बर्डे, शैलेश बुगड, काशीनाथ वाघे, राजकुमार वाघमारे, आबाजी सावळे, संजय साळुंके, कुमार शेळके, अभिजित दायगुडे, राजकुमार पवार, इम्रान जमादार, धीरज सातपुते, अजिंक्य माने, सैपन सय्यद, सुभाष मुंडे, वसीम शेख, राजू मुदगल, महेश पाटील, महेश रोकडे, राजेश मोरे, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, सतीश काटे, बालासाहेब काले आणि सायबर पोलीस स्टेशन कडून प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड आणि सदर बाजारचे ऑफकोर्स ठाणेदार श्री बंडगर, ढवळे साहेब तपास अधिकारी, DBच्या प्रमुख श्री सागर काटे आणि त्यांच्या पूर्ण चमूला मी अभिनंदन करतो. अतिशय उल्लेखनीय काम यांनी केलेलं आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.